या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक 16 हडपसर सातवडीमधून मला उमेदवारी मिळालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. तरी यापूर्वी आम्ही सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे आपल्या कुटुंबियांनी. यापूर्वी माझी आई 2012 ते 17 यामध्ये हडपसर गावाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्या काळात आम्ही हडपसर गावचे रोड 90% रोड सीसी केलेले आहेत. लाईट पाणी सगळं व्यवस्थित लावलेलं आहे. तरी येत्या काळात मी निवडून आल्यावर नक्कीच मी युवकांसाठी आवाज उठवणार आहे, त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर हडपसर मधले जे मूलभूत प्रश्न आहे रस्ते, लाईट, पाणी, कारण की गेले 4 वर्ष झालं या ठिकाणी प्रशासन आहे, प्रशासनाने मनमानी कारभार केलेला आहे. कारभाराचा आपल्याला आता खूप त्रास झालेला आहे जनतेला. तरी येत्या काळात मी निवडून आल्यावर या मूलभूत प्रश्नावर नक्कीच आवाज उठवणार आहे आणि युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहे. या ठिकाणी हडपसर सातवडीमध्ये माझे महापौर वैशाली कुलकर्णी, यापूर्वी त्यांचे मिस्टर सुनीलदादा बनकर यांनी ना गेले 15 ते 20 वर्ष माझ्यामध्ये भरपूर कामे केलेली, विकास कामे भरपूर केलेली. परंतु काही करोना नंतरच्या काळात माझ्यामध्ये निधी कमी आला, कारण की बीजेपीची सत्ता होती. त्यामुळे निधी कमी असल्यामुळे बरेचशी कामं कमी झालेली आहेत. येत्या काळात नक्कीच बाप्पू असतील, मी असेल, माझ्याबरोबर वर्षाताई पवार असतील, आम्ही अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी महापालिकेत गेले पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी आम्हाला मिळेल आणि राहिलेली विकास कामे आम्ही नक्कीच करू. रस्ते पाणी याच्या व्यतिरिक्त मूलभूत गरजा तर त्याच असतात. नगरसेवकांचं कामच आहे की मूलभूत गरजा पुरवणे. या पलीकडे जाऊन पाहिलं तर महिला सक्षमीकरण आलं, युवकांसाठी आवाज उठवणं आलं. हडपसरमध्ये आता हडपसरच्या आजूबाजूचा परिसर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे हडपसर हे उद्योग नगर आहे. या ठिकाणी पूर्ण हडपसरची बाजारपेठ हडपसरमध्ये असल्यामुळे वाहतुकीचा ताण येतोय, लोकांना पार्किंगचा प्रश्न उद्भवतोय. त्यासाठी मी नक्कीच स्वच्छ रस्ते, मोठे प्रशस्त रस्ते, सुसोयीत व्यवस्थित पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणार आहे, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्याला पार्किंग मिळेल, रस्ता मोठा मिळेल, जेणेकरून शाळेत येणारी जाणारी मुले, नागरिक यांना मोठे रस्त्याचा वापर करता येईल. कौशल्य विकास आणि रोजगाराबाबतीत तुमचं विजन काय? कौशल्य विकास म्हणायचं गेलं तर की आता पाहिलेलेच आहे आपण की येत्या कोरोना नंतरच्या काळात बरेचसे उद्योगधंदे बंद पडले, त्यामुळे युवकांना काम नाही. हडपसरमध्ये पाहिलं तर 2 उद्योग इंडस्ट्री आहेत, त्यामध्ये युवकांसाठी मी नोकरी लावण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले. त्याबरोबर हडपसरचे मॉल आहेत, तेथेही मी नोकरी लावण्याचा त्यांना प्रयत्न करेन. युवकांना आपले म्हणजे वडीलच साधना बँकेवर असलेले आणि हडपसरमध्ये भरपूर साऱ्या बँक आहेत, त्यांना तिथून कर्ज कसे उपलब्ध होतील, त्या कर्जाच्या माध्यमातून त्यांना उद्योगधंद्याला कसं कर्ज मिळेल, त्याच्यातून ते उद्योग करतील, त्यांना रोजगार मिळेल, उद्योग करतील, घर संसार व्यवस्थित चालण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू.